ची पिढी सध्या मद्यपानाकडे वळत चालली आहे, याच्यावर तुमचं काय आहे, सॉल्युशन काय असेल, काय म्हणाल तुम्ही? आजकाल नवीन पिढी दारू पितं, पण असं काय विशेष नाही आहे. जर तुम्ही दररोज चहा प्याल एक टाईम तर तुम्हाला काय होणार नाही, पण 4 टाईम तुम्ही चहा प्याल तर तुम्हाला डायबिटीस होईल. तसंच दारूचा पण असं आहे का 15 दिवसांची महिन्यांची पिली तर काही प्रॉब्लेम नाही आहे. आता दारू पितं माणूस, कोण हल्दीला नसला, कोण दारू पिला तर बोलतं बेवडा आहे. बेवडा कोण आहे? बेवडा जो आहे जो शेजाऱ्यांना त्रास देतं, दारू पिऊन गटाराम पडतं, बायकोला मारतं, पोरांना शिवा देतं, त्याच्या घरावर लक्ष ना. बेवडा तो ना जो स्वतःच्या पैशांची पितं आणि गप घरी येऊन झोपतं. धन्यवाद. थँक्यू भूपेंद्रजी भोई. याच्यावर तुमचं काय आहे, सॉल्युशन काय असेल, काय म्हणाल तुम्ही? आजकाल नवीन पिढी दारू पितं, पण असं काय विशेष नाही आहे. जर तुम्ही दररोज चहा प्याल एक टाईम तर तुम्हाला काय होणार नाही, पण 4 टाईम तुम्ही चहा प्याल तर तुम्हाला डायबिटीस होईल. तसंच दारूचा पण असं आहे का 15 दिवसांची महिन्यांची पिली तर काही प्रॉब्लेम नाही आहे. आता दारू पितं माणूस, कोण हल्दीला नसला, कोण दारू पिला तर बोलतं बेवडा आहे. बेवडा कोण आहे? बेवडा जो आहे जो शेजाऱ्यांना त्रास देतं, दारू पिऊन गटाराम पडतं, बायकोला मारतं, पोरांना शिवा देतं, त्याच्या घरावर लक्ष ना. बेवडा तो ना जो स्वतःच्या पैशांची पितं आणि गप घरी येऊन झोपतं. धन्यवाद. बात तो सही है.